सांगली शहरातील अतिशय उच्चभ्रू वस्ती असलेल्या रतनशी नगरमध्ये रात्रीच्या सुमारास हत्यारासह रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। घरमालकाच्या प्रसंगावधानाने रेकॉर्डवरील दोघा गुन्हेगारांना नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले। सांगलीतील रतनशील नगर येथे शहरातील बडे व्यापारी आणि उद्योग यांचे बंगले आहेत। या ठिकाणी दीपविला या बंगल्यामध्ये दिवेश शहा हे आपल्या कुटुंबियासह राहतात। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास शहा हे त्यांच्या पत्नीसोबत घरी होते। त्यावेळी रेकॉर्डवरील दोघे गुन्हेगार हे घरामध्ये घुसले। त्यांनी दरवाजा वाजवला। यावेळी दिवेश शहा यांनी दरवाजा उघडला असता दोघांनी हत्यारासह त्यांच्या जवळ असलेल्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। दिवेश यांच्या पत्नीने हा प्रकार पाहिला। त्यांनी हळूच पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जाऊन शेजारील नागरिकांना घडलेला प्रकार सांगितला। याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी आला। यावेळी लोक आलेले पाहून दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच नागरिकांनी दोघांना पकडून बेदम चोप दिला। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। संशयित दोघांना ताब्यात घेत त्यांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले। दरम्यान अतिशय उच्चभ्रू वस्तीत दरोड्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे। कॉलेज कॉर्नर संजय बचाच्या घरासमोर दीपविला बिल्डिंग आहे। दिवेश छेडा राहते तिथं, दिवेश शहा राहते तिथं। संध्याकाळी 9:30च्या आसपास साईडच्या गेटमधनं एक जण भिंत ओलांडून आत आला आणि त्यानं दार उघडलं। दुसरा जण आत आला। ह्यांनी साईडच्या गेटवरून दार खटखटवलं त्यांनी। तर त्यांचे मिस्टर आले, त्यांनी बंदूक दाखवली आणि पैशाची मागणी केली। त्यांनी पैशाची मागणी केली। मग त्यात त्यांच्या मिस्टरांना लक्षात आलं। मग त्यांनी दुसऱ्या ह्याच्यातनं दुसऱ्या दारातनं बाहेर गेले आणि सगळ्यांना गोळा केला आणि त्यानंतर ते पळून गेले आणि त्यांना नंतर पब्लिकनं पकडलं। त्यांना ते पोलीस आलते, पोलिसांनी धरून नेलेलं आहे। त्यांना धरल्यानंतर पोलीस आलते, त्यांना घेऊन गेले। दोघ जण होते घरात आलेले। दोघांना धरलेलं झाडीमध्ये झोपून लपलेले, चुकून सापडले आणि मग त्यांना धरून कारवाई करायला पोलिसांना दिली।